आज गळाटवाडीमध्ये जे प्रकरण घडलं होतं त्या निषेधार्थ तुम्ही आज माजलगावच्या ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये होतात, काय सांगाल? खरं बघायला गेलं तर हे काही महाराष्ट्रातलं पहिलं प्रकरण नाहीये. ह्याच्या अगोदर सुद्धा धनगर समाज बांधवावर ह्याच्या अगोदर अत्याचार झालेले आहेत आणि त्यांना अशा प्रकारचा त्रास वेळोवेळी सहन करावा लागते. खरं बघायला गेलं तर धनगर समाज म्हणलं की संयम, शांतता आणि नाका कुठंतरी लोकांच्या शेतामध्ये जाऊन आपल्या मेंढ्याचं पोट भरण्यासाठी त्या शेतात जावं लागतं. त्याच्यामुळं कुठं कुठं धनगर समाज संयमाची भूमिका घेते, पण कुठंतरी ह्यांचा आमचा संयम कुठंतरी ह्यांना वेगळ्या भूमिकेनं वाटते आणि हा त्रास महाराष्ट्र इथून पुढे सहन करणार नाही. आज इथलं प्रकरण झालंय, याच्या पुढे महाराष्ट्रात कुठं जरी प्रकरण असं झालं, धनगर समाज बांधवांना, मेंढपाळ बांधवांना जर याच्या पुढे जर असा त्रास झाला तर पूर्ण धनगर समाज नाही तर ओबीसी समाज सुद्धा त्या धनगर समाज बांधवाच्या, मेंढपाळाच्या पाठीमागे राहणार. काय नेमकं त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही दाखल झाला होता, लक्ष्मण हाकेसर सुद्धा होते, काय त्या ठिकाणच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलं? प्रशासनाकडून सांगण्यात आलंय 307 आणि दुसरे काही गुन्हे त्याच्यावर लावण्यात आलेले आहेत आणि प्रशासनानं 4 दिवसाचा अल्टिमेट दिलाय. 4 दिवसाच्या मध्ये आम्ही त्यांना पकडून योग्य ती कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय आणि आम्ही पण त्यांना सांगितले 4 दिवसाच्या आत जर तुम्ही त्यांना अटक नाही झाली तर माजलगाव पोलीस स्टेशनवर आम्ही हजारोचा जनसमुदाय घेऊन मेंढपाळ बांधवांना झालेल्या अन्यायाविरोधात आम्ही उपोषण करणार. याच माजलगावमध्ये तुमच्यावर देखील हल्ला झाला होता, त्या प्रक्रियेला सुद्धा पोलीस प्रशासनाकडून विलंब लागला होता, काय ती कारवाई कशी होती? खरं बघायला गेलं तर मी आताच सांगितलं, हे कुठंतरी आम्ही सहन करतोय म्हणून वेळोवेळी धनगर समाज बांधवांना टार्गेट करण्याचं काम ह्या काही जातीवादी कंटकाकून होतंय असं मला म्हणावं लागेल. पण कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि नाका वेगवेगळ्या जातीला गाठू मारायचं असं काम ह्या आताच्या समाजकंटकाचं चालू आहे. विधान भवनामध्ये ज्यावेळेस तुमचा प्रश्न मांडला धनंजय मुंडे, त्यानंतर काही कारवाईला वेग वगैरे आला होता? काय वेग येणार आहे मला सांगा? एक मन आहे ना, राजा बोले दल हाले, असं काम झालं. ज्यावेळेस धनंजयजी मुंडे साहेबांना विधान भवनात प्रश्न उपस्थित केला आणि त्याच्यावर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला उत्तर द्यावं लागलं की योग्य ती कारवाई होईल आणि त्याच्यानंतर येत्या 5 दिवसामध्ये ते आरोपी अटक झाले आणि मला न्याय भेटला आणि त्या आरोपी अटक होऊन समाधान झालं ना. जे 3 महिने झालं फरार होते आणि एकमेव असं कोण आहे जे की प्रत्येकानं प्रश्न उचलायला पाहिजे होता, पण धनंजय मुंडे साहेबांनी हा प्रश्न उचलला आणि नक्की धनंजय मुंडे साहेब आमच्यासारख्या सर्वसामान्य ओबीसीच्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या ठिकाणचे जे माजलगाव मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी फक्त फेसबुक पोस्ट करून यातून मोकळं होण्याचा प्रयत्न केला आहे या प्रकरणात? खरं बघायला गेलं तर आता आमदार साहेबांचं इथल्या भूमिका काय? ओबीसीचे मतं घ्यायचे, धनगर समाजाचे मतं घ्यायचे आणि ज्या वेळेस खरोखरच धनगर समाजावर अन्याय होते, एक लोकप्रतिनिधी म्हणून आज त्यांनी इथं येऊन जाब विचारायला पाहिजे होता. त्या समाज बांधवांना, त्याच्या आईला, त्याच्या घरच्याला धीर द्यायचा होता. अशी कोणती भूमिका न करता त्यांनी नुसती बघायची भूमिका घेतली. येणाऱ्या काळात माजलगाव शहर आणि इथला माजलगाव विधानसभेतला प्रत्येक धनगर समाज इथल्या आमदाराला त्याची जागा दाखवल्याशिवाय निश्चित राहणार नाही.